मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कालचं अमेरिकेचं मार्केट जे बंद झालेलं आहे, आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये कालचा दुसरा व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की अमेरिकेचं मार्केट हे गॅप अप ओपन झालेलं आहे, पण ते पुढं तसंच वाढत गेलेलं आहे. त्यामुळं आज आपल्या मार्केटमध्ये म्हणजे आज आपल्या बाजारामध्ये, भारतीय बाजारामध्ये आज तेजीची शक्यता आहे. तर अमेरिकेचं मार्केट कसं बंद झालं बघूया. इथं जर पाहिलं तर आपण सुरुवातीला जेव्हा ओपन झालं होतं त्यावेळेस इथं आपण व्हिडिओ बनवला होता. गॅप अप ओपनिंग आहे आणि तिथून मार्केट हे वरच गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इथंही जर बघितलं आपण S&P 500 हा पण 2.30% वाढलेला आहे. नॅसडॅक कंपोजिट हा पण 2.87%, हा पण 2.42% आणि हा 101.95%. म्हणजे सगळं मार्केट हे प्लस असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर नॅसडॅक वाढल्यामुळं आपल्या IT कंपन्या आज पळू शकतात, ज्या की काल जास्त मायनस होत्या. तर त्या कंपन्याविषयी कोणत्या आहेत ज्या की पळू शकतात, तर त्याची चर्चा सगळ्यात आपण करू शकणार आहे चर्चा. पण काही कंपन्या आहेत त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्या 6 कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे LTTS. 4896 वर ट्रेड करत आहे. काल 1.32% मायनस झालेली आहे. आणि इथं जर पाहिलं तर 51,000 करोडचं मार्केट कॅप आहे. PE जर पाहिला तर 40चा, ROC 33, ROE 25, फेस व्हॅल्यू 2ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 6.92 आणि 73.7ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS चांगले वाढलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आहे कंपनी. आणि मीडियन P जो आहे 38.4चा, तिथंच कंपनी ट्रेड करत आहे, म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. सेल जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 14,126 करोड होते, ते 8,882 करोडपर्यंत आलेले आहेत. आणि 6 करोडचं नेट प्रॉफिट हे 1,271 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. म्हणजे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ हे दोन्ही या कंपनीचे आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात. आणि इथं गुंतवणूकदारालाही कंपनी चांगला पैसा बनवून देईल. 5 वर्षात 25%चा आहे. तरीही कंपनी ही 3 वर्षापासून चालत नाही असं दिसत आहे. हिचे रिझर्व जर पाहिले तर 5,030 करोडचे रिझर्व आहे आणि 627 करोडचं कर्ज असलेलं आपण बघू शकतो. चार्ट जर पाहिला तर रेजिस्टन्स जाग्यावरच आहेत, पण सपोर्ट वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कंपनी ब्रेकआउटची तयारी करत आहे असं यावरून दिसत आहे. 4,896 वर कंपनी ट्रेड करत आहे. त्याच्यानंतर कंपनी जर पाहिली तर रूट मोबाईल 1,625 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. काल ही 8.32% वाढलेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप फक्त 10,000 करोडचा असलेला आहे. PE जर पाहिला तर 29चा, ROC 20.7, ROE 18.2, फेस व्हॅल्यू 10ची आहे. मायनस प्रॉफिट ग्रोथ असलेली आपण बघू शकतो. प्रमोटर होल्डिंग ही 83ची आहे. इथं जर पाहिलं आपण तर 43.5चा मीडियन P आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. EPS कंपनीचे इथून चांगले वाढलेले आहेत आणि कंपनी खाली मिळत आहे, म्हणजे आपल्याला कंपनी ही डिस्काउंटवर मिळत आहे. ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च 2016 पासूनचे आपण सेल्स बघू शकतो. 367 करोडचे सेल्स 4,159 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट 63 करोडचं 378 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. सेल्स जर पाहिले, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि आपल्याला इथं CAGR ही कंपनी तसाच बनवून देईल. 3 वर्षाचा -6% आहे, म्हणजे कंपनी ही चालली नाही यावरून लक्षात येत आहे. रिझर्व जर पाहिलं तर 2,087 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 378 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. कंपनी सपोर्ट जवळ मिळत होती. इथं बघा वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर चाललेली आहे. सपोर्ट जवळून कंपनी वर गेली होती, पुन्हा सपोर्टवर आली नाही. 1,623 वर कंपनी ट्रेड करत आहे. कदाचित आजही तिच्यामध्ये तेजी येऊ शकते. पुढची कंपनी आहे केसॉल. एकदम छोटी कंपनी आहे. 1,061 वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. -2.23% ही चाललेली मायनस झालेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप फक्त 1,258 करोडचा आहे, म्हणजे मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही. स्टॉकचा PE 35चा, ROC 197, ROE 147, फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 32.8ची आणि प्रमोटर होल्डिंग 58.9ची पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPS चांगले वाढलेले आहे. छोटी कंपनी असून चांगलं प्रॉफिट जनरेट करते यावरून दिसत आहे. मीडियन P जो आहे 33.8चा, कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली पाहायला मिळत आहे. हिचे सेल्स बघा, मार्च 2016 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो, जे की 2 करोड होते ते आता 116 करोडपर्यंत आलेत. आणि नेट प्रॉफिट मार्च 2020ला 1 करोडचं होतं, ते 48 करोडपर्यंत आलेला आपण इथं बघू शकतो.
सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, डबल डिजिट आणि हायर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही. प्रॉफिट ग्रोथ तर 5 वर्षाची 192% आहे. त्यामुळे इथं CAGR ही कंपनी चांगला बनवून देईल. छोटी कंपनी आहे, छोटा पैसा लावला तर चांगला प्रॉफिट ही कंपनी करून देऊ शकते. 3 वर्षाची स्टॉक प्राईस CAGR ही 55चा पाहायला मिळतोय व चालू वर्षामध्ये -5चा आहे. रिझर्व बघा 12 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 0 करोडचं कर्ज आहे. कंपनीनं कर्ज कधीही घेतलंच नाही. छोटी कंपनी असून हिनं कर्ज घेतलेलं नाही, चांगली गोष्ट आहे. चार्ट बघू शकता, सपोर्टवरून कंपनी वर निघाली 1062चा सध्या 62वर ट्रेड करत आहे, 1062वर आणि वारंवार हा सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि 1000चा सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे. जर शॉर्ट टर्ममध्येही जर कोणाला घ्यायचं असेल तर 1400वर कंपनी पुन्हा जाऊ शकते. तर इथं घेऊन 1400ला विकायचं असेल तर तेही यामध्ये बघू शकतात आणि दीर्घकाळासाठी सुद्धा कंपनी चांगली आहे. पुढची एकदम छोटी कंपनी प्राईजमध्ये जर पाहायची असेल तर ती एरन ही कंपनी बघू शकता, 33 रुपयावर ही ट्रेड करत आहे. 2.24% ही काल वाढली होती. मार्केट कॅप जर पाहिलं तर 417 करोडचा आहे. PE जर पाहिला तर 33.2चा, ROC 13.1, ROE 10.5, फेस व्हॅल्यू 2ची आहे, 26.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 72ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीची छोटी असूनही चांगली EPS वाढलेली आपण बघू शकतो आणि हे क्वार्टर तर चांगलंच वाढलेलं आहे आणि मिड पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. पुढे ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते, पण रक्कम ही छोटी लावली पाहिजे. कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. सेल जर पाहिलं तर मार्च 2017 पासूनचे सेल्स आहेत 29 करोडचे, ते 106 करोडपर्यंत आले. 2 करोडचं प्रॉफिट 13 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. इथं जर पाहिलं तर डबल डिजिट आहे, चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा जर बनवून दिला असेल तर इथं 5 वर्षाचा फक्त 11% आहे, 3 वर्षाचा 13 आणि चालू वर्षामध्ये 57, म्हणजे कंपनी चाललेली नाही. रिझर्व बघू शकता, 101 करोडचं रिझर्व आहे आणि फक्त 1 करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते. चार्ट जर बघितला तर कंपनी वारंवार हा सपोर्ट घेऊन वर जात आहे आणि सध्या 33 रुपयावर कंपनी ट्रेड करत आहे. डिस्काउंट वरून तर नाही आपल्याला जास्त, पण कंपनी प्रॉफिट चांगला असल्यामुळे ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. टाटा एल्क्सी एकदम टाटाचा ब्रँड, चांगली कंपनी, चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला आहे. 6820वर ट्रेड करत आहे आणि गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये चांगली संधी आहे, कारण वरून डिस्काउंट कंपनीचा आपल्याला भरपूर मिळत आहे. मार्केट कॅप 42,000 करोडचा आहे, PE 53.9, ROC 42.7, 34.5ची ROE आणि फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 3.73 आणि प्रमोटर होल्डिंग 43.9ची पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPS जर पाहिले तर EPS एकदम चांगले वाढत असलेले पाहायला मिळत आहेत. मिडियन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत आहे, म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे. 58.9 हा मिडियन पी आहे. टाटाचा ब्रँड असूनही ही जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपण बघू शकतो. सेल्स प्रॉफिट जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे 605 करोडचे सेल्स 3628 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट जे 21 करोडचं आहे ते 788 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे, इथं बघू शकता. आणि गुंतवणूकदाराला 10 वर्षात 37, 5 वर्षात 61 आणि 3 वर्षात 17 आणि चालू वर्षामध्ये -4, म्हणजे 3 वर्षापासून कंपनी ही चालली नाही असं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकीची संधी आहे. रिझर्व जर पाहिलं तर 2443 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 225 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट जर पाहिला तर कंपनी सपोर्टवर मिळत आहे. वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी चालली आहे आणि सपोर्टजवळ कंपनी मिळत आहे. 6819वर कंपनी ट्रेड करत आहे. वरून जर पाहिलं तर 10,000च्या पुढे गेलेली कंपनी आपल्याला 6800वर मिळत आहे, म्हणजे भरपूर डिस्काउंट आपल्याला मिळत आहे. पुढची कंपनी आहे अफेल इंडिया. ही पण एक चांगली कंपनी आहे. 1482वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि 0.71% ही मायनस झालेली होती. मार्केट कॅप 20,000 करोडचं मार्केट कॅप आहे आणि PE जर पाहिला तर 65चा आहे. ROC 16.2, ROE 15, फेस व्हॅल्यू 2ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 24ची आणि 55.1ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPS तुम्ही बघू शकता, म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे म्हणून EPSही चांगले वाढलेले आहेत. हे क्वार्टर जरा जास्तच वाढलेलं आपण इथं बघू शकतो. मिडियन PE जवळ कंपनी ट्रेड करत आहे. इथं जर पाहिलं मिडियन PE तर 65.5चा मिडियन PE आहे. ही कंपनीसुद्धा जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो. हिचे सेल जर पाहिले तर मार्च 2018 पासूनचे सेल्स बघू शकता.
167 करोडचे सेल्स 1956 करोडपर्यंत आलेत आणि 28 करोडचं प्रॉफिट हे 318 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही दोन्हीही डबल डिजिट आपल्याला इथं पाहायला मिळते आणि गुंतवणूकदाराला 5 वर्षात 54% CAGR मिळून दिला आहे. तो जर 10 वर्ष 58चा CAGR मिळून दिला तर कंपनी 1 लाखाचे 1 कोटी करते. अशी कंपनी ही आहे. 3 वर्षात 21% व चालू वर्षामध्ये 35%चा CAGR आपण बघू शकतो. रिझर्व्ह जर बघितलं तर 2470 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 183 करोडचं कर्ज आपण पाहू शकतो. चार्ट बघितला तर कंपनी जवळपास ब्रेकआउट द्यायच्या तयारीत असलेली आपण इथं बघू शकतो. एकदम टॉपवर कंपनी ट्रेड करत आहे आणि हिचे सपोर्ट जर आपण पाहिले तर सपोर्ट हे कंटिन्यू वरवर शिफ्ट झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कंपनी आता ब्रेकआउटची तयारी करत आहे आणि आज जर तिनं ब्रेकआउट दिलं तर कंपनी इथून पुढं चांगलं वर जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज IT-मध्ये तेजी येऊ शकते म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे. ह्यापेक्षाही दुसऱ्या IT कंपन्या अजून आहेत ज्या की चांगल्या असू शकतात, पण सगळ्यात एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाहीत. तर ह्या कंपन्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पुन्हा शोधायला लागू नये म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.